तर मित्रांनो, राजा शिवाजीचा टीझर फायनली रिलीज झालेला आहे. खूप दिवसांपासून चर्चा करायची होती मला खरं तर या टीझरविषयी आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे. तर बोलूया आता आपण याच्यावर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहता डीप डाइव्ह सिनेमा. आता फार भावनिकरित्या विचार न करता अगदी प्रामाणिकपणे माझं मत सांगायचं झालं ना, तर टीझर डिसअपॉइंटिंग नक्कीच आहे. म्हणजे ज्या अपेक्षा होत्या माझ्या या सिनेमाकडून या टीझरच्या आधी, त्या इथून इथे तरी नक्कीच आलेल्या आहेत. मला माहिती आहे अनेकांना माझं मत पटणार नाहीये, पण इथे मी मला आवडलेल्या, न आवडलेल्या दोन्ही गोष्टींविषयी डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टीजर पाहताना मला जी गोष्ट सगळ्यात न पटणारी वाटली ना, ती आहे या सिनेमाची कास्टिंग. म्हणजे याआधी जो आपण राजा शिवाजीवर व्हिडिओ केला होता, त्यामध्ये आपण चर्चा केली आहे या सिनेमाच्या कास्टिंग विषयी आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की भलेही हिंदी कलाकार बरेच असतील सिनेमामध्ये, ते आपल्याला जास्त करून आदिलशाही किंवा मुघलांच्या बाजूला दिसतील. कारण शेवटी भाषेचाही प्रश्न आहे. एखादा हिंदी किंवा उर्दू भाषिक कलाकार या भूमिकांसाठी घेणं हे जास्त नॅचरल देखील आहे. पण टीजर पाहताना आपण मराठी सिनेमा पाहतोय का बॉलिवूडचा सिनेमा पाहतोय हे समजतच नाही. इतके बॉलिवूड कलाकार घेण्यामागे नक्की काय कारण आहे हेच मला समजत नाहीये. या सिनेमात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची भूमिका तुम्ही अभिषेक बच्चनला दिली. आता मी असंही धरून चालतो की अभिषेक बच्चनने तोफ काम केलं असेल या सिनेमात. अगदी खाऊन टाकली असेल ती भूमिका. आपण सगळेच त्याचं कौतुक करू सिनेमा झाल्यानंतर. पण ती भूमिका कोणताही मराठी कलाकार करू शकला असता. अभिषेक बच्चन यांची जी निवड आहे ती भूमिका डोक्यात ठेवून करण्यात आलेली आहे का फक्त आपल्याला एक बॉलिवूडचा चेहरा पाहिजे किंवा आपला जवळचा मित्र सिनेमात पाहिजे म्हणून त्यांना त्या रोलमध्ये घेतलंय हेच मला समजत नाही. सेम गोज विथ जेनेलिया देशमुख. आता त्या या सिनेमामध्ये का आहे ते सांगण्याची काही वेगळी गरज नाहीये. पण भलेही त्या महाराष्ट्राच्या सुनबाई असोत, मराठी बोलण्याचा त्या प्रयत्न देखील करत असतील, पण त्यांची मराठी नाहीये चांगली. याआधी सुद्धा आपण वेड सिनेमात त्यांना बोलताना ऐकले आणि एका ऐतिहासिक भूमिकेसाठी तर तुमचं तुमच्या भाषेवर प्रभुत्व असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे जेनेलिया देशमुख बहुतेक सईबाई यांची भूमिका करत आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून तरी त्या कुठूनच कन्व्हिन्सिंग वाटत नाहीत. रितेश देशमुख यांच्याविषयी सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की निदान आता तरी मी त्यांच्याकडे बघून कॉन्फिडंट नाहीये. त्यांनी स्वतःला किती पुश केले अभिनेता म्हणून हे सिनेमा पाहिल्यावर आपल्याला समजेलच. पण आता बऱ्याच लोकांचे आम्ही कमेंट्स वाचत होतो की रितेश देशमुख त्या रोलमध्ये फिट बसत नाहीयेत वगैरे. तर ठीक आहे, पहिलं इम्प्रेशन जरी इतकं चांगलं नसलं तरी आपण आशा करूयात की सिनेमात सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप चांगले असतील, खूप कन्व्हिन्सिंग असतील. जर व्हीएफएक्स किंवा एकंदरीतच प्रोडक्शन विषयी बोलायचं झालं तर ते थोडं मला अजूनही हाफ बेक्ड वाटते. कदाचित अजूनही या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन चालू असेल. ट्रेलर येईपर्यंत किंवा सिनेमामध्ये आपल्याला व्हिज्युअल्स अधिक चांगले पाहायला मिळतील अशी आशा करतो. एकंदरीत जो व्हिज्युअल फील आहे या सिनेमाचा, हा आजवरच्या आलेल्या मराठी सिनेमांपेक्षा भव्य, सुंदर नक्कीच वाटतो. पण तो इतकाही सुंदर वाटत नाही की त्याच्याविषयी खूप वेगळं बोलावंसं वाटेल. विशेषतः जे आउटडोर सिक्वेन्सेस आहेत ते दिसायलाच थोडेफार फेक वाटतात. बघूया आता सिनेमामध्ये ते सिक्वेन्सेस कसे दिसतात. तर या होत्या काही एक दोन गोष्टी या सिनेमाविषयी ज्या मला आवडलेल्या नाहीयेत. पण मला काय वाटतं, जर आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सिनेमा आहे, आपल्या महाराजांवरचा सिनेमा आहे, तर फक्त चुका कशाला काढायच्या. थोडा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवूया आणि ज्या खरोखर चांगल्या गोष्टी आहेत या सिनेमाच्या आपण त्याच्याविषयी जास्त बोलूया. या टीझरची सर्वात इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे याचं संगीत. आणि खरं सांगायचं झालं ना, नॉट टेकिंग एनिथिंग अवे फ्रॉम नागराज मंजुळे, जर अजय अतुल नसते ना तर मराठीला 100 कोटी क्रॉस करणारा सिनेमा कधी मिळालाच नसता. अजय अतुल यांच्या म्युझिकमध्ये ती ताकद आहे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्याची. छावा सिनेमाविषयी आपल्या सर्वांचीच एक कंप्लेंट होती की सिनेमाच्या संगीताला कुठेच तो मराठमोळा, मराठी मातीचा गंध नाहीये. पण या सिनेमाचं म्युझिक ऐकताना मात्र वाटतं की हो, आपण एका मराठी ऐतिहासिक सिनेमाचं शिवकालीन इतिहासाला शोभेल असं संगीत ऐकत आहोत. आणि या सिनेमाला पुढे जेही यश मिळेल त्याच्यामागे या सिनेमाच्या संगीताचं खूप मोठं श्रेय असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमाची ऍक्शन कोरिओग्राफी. आता अनेक जण म्हणतात की सिनेमाची ऍक्शन साऊथ सिनेमासारखी वाटते, ओव्हर द टॉप वाटते, असं कुठं असतं का वगैरे वगैरे. तर त्या लोकांना मला हेच सांगायचंय की ऍक्शनचा ना एक अलिखित नियम असतो. कोणत्याही ऍक्शन सीनच्या मागे जर जेन्युइन इमोशनल स्टेक्स असतील आणि त्यासोबत डिरेक्टरचं कन्व्हिक्शन असेल तर सिनेमा पाहताना कोणताही ऍक्शन सिक्वेन्स हा विश्वास ठेवण्यासारखा वाटतो. एस राजामौली याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. तुम्ही बाहुबली, RRR यांचे ऍक्शन सीन्स बघा. भलेही ते कितीही ओव्हर द टॉप वाटले तरी ते तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटतात. तुम्ही त्यांना एन्जॉय देखील करता. आता अर्थात रितेश देशमुख यांचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही राजामौली यांच्यासोबत. पण मला खात्री आहे की जर सिनेमाचा क्राफ्ट खूप स्ट्रॉंग असेल, सिनेमा इमोशनली खूप स्ट्रॉंग असेल, तर याच ऍक्शन सीन्सवर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजणार आहे. जो तिसरा फॅक्टर वाटतो मला, जो खरं तर टीझरमध्ये नाहीये, पण रितेश देशमुख त्याच्याविषयी बोलताना दिसलेत आणि त्यांच्या बोलण्यावरून असं दिसतंय की आपल्याला या सिनेमामध्ये शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, महाराजांच्या जन्माच्या वेळी नक्की काय राजकीय, सामाजिक परिस्थिती होती, एकंदरीतच मराठी समाजाची मानसिकता काय झाली होती इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर, हा सगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि हा एक असा इतिहास आहे ना जो आजवर खूप कमी सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये मांडण्यात आलाय. हा इतिहास जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
कारण जर तुम्हाला समजलंच नाही की शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, तर महाराजांच्या जन्माचे महत्त्व आपल्याला कधी समजणारच नाही. जेव्हा त्यांच्या जन्मावेळीच्या भयावह परिस्थितीचं गांभीर्य आपल्याला समजेल, तेव्हाच महाराजांचे कर्तृत्व किती मोठं होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि महाराजांची एक राजा या पलीकडे असणारी जी माणूस म्हणून बाजू आहे, ती देखील या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न रितेश देशमुख करणार आहेत. हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण महापुरुषांचे कार्य पाहतो, शौर्य पाहतो, पराक्रम पाहतो, पण त्यांचा त्याग आपल्याला दिसत नाही. महाराज रयतेचे राजे होतेच, स्वराज्याचे संस्थापक होतेच, पण त्याआधी ते असामान्य जरी असले तरी एक माणूस होते. आपण जेव्हा महापुरुष म्हणून त्यांना पूजतो, तेव्हा कदाचित आपल्याला विसर पडतो की तेही कुणाचे तरी भाऊ होते, कुणाचे तरी पती होते, कुणाचे तरी मूल होते, कुणाचे तरी वडील होते. जेव्हा सईबाई आजारी होत्या, त्या त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होत्या, तेव्हाच स्वराज्यावर अफजल खान नावाचं संकट चालून आलं होतं. त्याचं सैन्य स्वराज्याचे लचके तोडत होतं. अशा काळात आपल्या पत्नीला, आपल्या बालमैत्रिणीला शेवटचा निरोप देताना त्यांचे पाय थबकले नसतील का? आपल्या 9 वर्षाच्या कोवळ्या मुलाला आग्र्याच्या सुटकेनंतर मथुरेमध्ये सोडून येताना त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील? महाराजांचे शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांचा गनिमी गावा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून या दृष्टिकोनातून आपण महाराजांकडे किती वेळा पाहतो. पण मित्रांनो, कसं आहे, जे लोक ध्येयवेडे असतात ना, ज्यांना त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट माहीत असतं, जे लोक मी, माझं आयुष्य, माझं कुटुंब या पलीकडे जाऊन एखाद्या मोठ्या ध्येयासाठी, आपल्या कर्तव्यांसाठी, आपल्या स्वप्नांसाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहून नेतात, ते लोक संसारामध्ये रमणारे नसतात. ते जर स्वतःच्या सांसारिक आयुष्यामध्ये रमले, तर ते त्यांच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. असं करणं, एखाद्या तपस्वीसारखं आयुष्य जगणं हे खूप कठीण आहे. खूप मोठं मन, खूप मोठं काळीज लागतं त्याला. यामुळेच शिवरायांसारखे महापुरुष शेकडो वर्षांमध्ये एकदाच जन्माला येतात. सो जर शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू हा सिनेमा पुढे आणत असेल, तर मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे. तर आता आणखीन एक प्रश्न येतो की सिनेमात आपल्याला नक्की काय पाहायला मिळू शकतं? इतिहासाचा कोणता चॅप्टर यामध्ये कव्हर केला जाणार आहे? जर तुम्ही टीझरची सुरुवातच पाहिली, तर हा निजामशाहीच्या दरबारातला सीन आहे, जिथे लखुजीराव जाधवांची हत्या होते. ही घटना घडते 1629ला, महाराजांच्या जन्माच्या 1 वर्ष आधी. सो जसं की मी आधी म्हटलं, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता याची एक पार्श्वभूमी सिनेमाच्या सुरुवातीला सांगितली जाईल. रितेश देशमुख यांची एंट्री माझ्या मते थोडी उशिरा होईल. महाराजांची जडणघडण दाखवली जाईल, जिजाऊंचे त्यांच्यावर होणारे संस्कार दाखवले जातील. शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांच्यामधला बॉन्ड देखील थोड्याफार प्रमाणात एस्टॅब्लिश केला जाईल. तो पुढे या कथानकामध्ये महत्त्वाचा असणार आहे, कारण याच संभाजी महाराजांना अफजल खानाने कर्नाटकच्या लढाईमध्ये ठार मारलं होतं. आता अनेकांना हा इतिहास माहीत नसेल, पण अफजल खानाचं वैर एकट्या शिवाजी महाराजांसोबत नव्हतं, ते अख्ख्या भोसले घराण्यासोबत होतं. याच अफजल खानाने शहाजी महाराजांना म्हणजेच शिवाजी महाराजांच्या वडिलांना अटक केलं होतं, शिवाजी महाराजांच्या बंधूंना ठार मारलं होतं. सो यातून आपल्या लक्षात येतं की महाराजांसाठी अफजल खान हा फक्त स्वराज्यावर चालून आलेला एक आदिलशाही सरदार नव्हता. त्याच्याविरुद्धची लढाई जितकी स्वराज्यासाठी महत्त्वाची होती, तितकीच ती महाराजांसाठी पर्सनल देखील होती. त्यामुळे मला वाटतं की याच चॅप्टरवर हा सिनेमा बेस्ट असणार आहे. भाग्यश्री या सिनेमात राजमाता जिजाऊंची भूमिका करणार आहे. सचिन खेडेकर आपल्याला कदाचित शहाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतील. महेश मांजरेकर लखुजीराव यांच्या भूमिकेत दिसतील. जितेंद्र जोशी कोणत्या भूमिकेत असतील हे सांगणं कठीण आहे, पण अंदाजे सांगायचं झालं तर महाराजांचे जे वकील होते, पंताजी गोपीनाथ बोकील, ज्यांनी अफजल खानला गोडगोड शब्दात फसवून प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्याची कामगिरी केली होती, त्यांच्या भूमिकेत ते आपल्याला दिसू शकतात. सो अफजल खानाचा वध या सिनेमाचा क्लायमॅक्स असेल, तिथे हा सिनेमा संपेल आणि याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला महाराजांच्या कारकिर्दीतला पुढचा चॅप्टर पाहायला मिळेल. तर आता फक्त आशा करूयात की राजा शिवाजीचा ट्रेलर याच्या टीझरपेक्षा अधिक इम्प्रेसिव्ह असेल आणि सिनेमा खरंच खूप चांगला बनलेला असेल. बाकी एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला या सिनेमाविषयी काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.